15,15,000 करोड रुपयांचा घोटाळा, जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा अकाउंटिंग स्कॅम। भारतीयांच्या खात्यावर 15 लाख रुपये पाठवण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन पूर्ण झाले असते आणि तब्बल 1 करोड 1 लाख भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये आले असते। भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक प्रकरण आहे राजेश एक्सपोर्ट्स आणि राजेश मेहता यांचे। त्यांची कंपनी जगातील 1/3 सोने खरेदी करून रिफाईन करण्याचे दावे करते, पण रेव्हेन्यू मधील मिसस्टेटमेंट ऐकाल तर डोके चक्रावून जाईल। सेबीने केलेल्या आरोपानुसार या कंपनीने 2021 ते 2025 या काळात 15,15,000 कोटी रुपयांचा दाखवलेला रेव्हेन्यू चुकीचा आहे, म्हणजे 99% रेव्हेन्यू हा खोटा दाखवला। ज्या कंपनीचं व्हॅल्युएशन 3,200 कोटी आहे त्या कंपनीचा रेव्हेन्यू लाखो कोटींमध्ये। बरं, ज्या कंपनीमध्ये म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्ट करायला तयार नव्हते तिथे सामान्यांचा पैसा घेऊन LIC 11% इन्व्हेस्ट करते, तो तुमचा पैसा आहे। प्रश्न उभे राहतात, LIC कोणाच्या सांगण्यावरून या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करते? इतके वर्षांचं रेव्हेन्यू मिसस्टेटमेंट कोणाच्याच कसं लक्षात येत नाही? आणि सामान्यांचा पैसा सरकारी कंपन्यांमध्ये तरी सुरक्षित आहे का?